पण त्यासाठी एक सगळ्यात मोठा गुण पाहिजे आपल्याकडे, संयम, पराकोटीचा संयम. संकट येतील उभा राहतील असणं महत्वाचं आहे. संयम. अनेकांच्या वाट्याला संकट आली, डगमगली का लोकही, अनेकांना नैराश्य आलं, दुःख आलं, दारिद्र्य आली, पण त्यासाठी एक सगळ्यात मोठा गुण पाहिजे आपल्याकडे, संयम, पराकोटीचा संयम. संकट येतील उभा राहतील असणं महत्वाचं आहे. संयम. अनेकांच्या वाट्याला संकट आली, डगमगली का लोकही, अनेकांना नैराश्य आलं, दुःख आलं, दारिद्र्य आली, दुसरा धुन पाठीमागे पळत आला, एकटाच पुढे चालत गेला, चालत गेला, चालत गेला, डोंगराच्या टोकावरती गेला, विजयी झाला. पण आतापर्यंत जे IPS अधिकारी, PSI अधिकारी, सर्व अधिकारी बोलले, आमचंही तेच असं न म्हणता तुमच्याकडे वळतो. माणसाचं मन परिवर्तन करण्यासाठी सगळ्यात मोठं अस्त्र जर कुठलं असेल तर ते परिवर्तन आहे. मनात हरलेली माणसं, इतिहास सांगतो, रणात जिंकू शकत नाहीत. आणि जी माणसं मनात जिंकलेली असतात ती, इतिहास सांगतो, रणात हारूच शकत नाहीत. त्यासाठी पहिल्यांदा मन जिंकणं महत्वाचं. ज्या माणसांना मन जिंकता आलं त्याला खऱ्या अर्थानं रण जिंकता आलं. पण त्यासाठी जगण्याला जेवढा श्वास महत्वाचा असतो, जिंकण्यासाठी सुद्धा तेवढाच ध्यास महत्वाचा असतो. मीरेला कृष्णाचा ध्यास लागला, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समतेचा, वीर बिरसा मुंडा यांना निसर्गाचा, इथल्या मातीला स्वातंत्र्याचा, महात्मा ज्योतिबा फुले यांना शिक्षणाचा, विद्यार्थ्यांना विजयाचा हा जो ध्यास लागला, त्या ध्यासातने जग घडलं आणि या जगाने इथली माणसं घडवली. पण लढत असताना, उभा राहत असताना, ठामपणे, निर्भीडपणे संकटाला सामोरं जात असताना पाठीमागं कोणीतरी उभं राहणं महत्वाचं असतं. विजयाची वाट दाखवणं महत्वाचं असतं. येणाऱ्या संकटाला कसं तोंड द्यायचं ही सांगण्याची जिगर ज्या गुरुवर्यामध्ये असते ना, त्याच गुरुचा विद्यार्थी खऱ्या अर्थानं यश प्राप्त करतो आणि यशस्वी म्हणून महाराष्ट्रभर फिरतो. तुम्हाला नेहमीच सांगावं वाटतं, सरांच्या अकॅडमीमध्ये येत असताना कौटिल्य म्हणून तुम्ही या. सरांच्या अकॅडमीमध्ये येत असताना तुम्ही कौटिल्य म्हणून या. तुमचं खऱ्या अर्थानं कल्याण करायचं काम सर करतील. कौटिल्य म्हणून तुम्ही अकॅडमीमध्ये याल, शिकाल, तुम्हाला सर्वोत्तम पदापर्यंत न्यायचं काम सुद्धा सर करतील. तुमचं येणं महत्वाचं आहे, कुठंतरी जाणं महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे कौटिल्याचा समानार्थी शब्द काय? चाणक्य. काय? चाणक्य. तुम्ही कौटिल्य म्हणून या, सर तुम्हाला शिकवतील आणि यशाच्या पदापर्यंत चाणक्य म्हणून तुम्हाला तयार करतील. तुमचं येणं महत्वाचं आहे, सरांच्या पाठीमागं उभं राहणं महत्वाचं आहे. मी नेहमी सांगत असतो, एक राजा होता. त्या राजाला प्रत्येकाला वाटायचं की माझ्या राज्यातला प्रत्येक माणूस हा सुखी आणि समाधानी असला पाहिजे. तो प्रत्येकाला भेटायचा, विचारायचा, तुझी काय अडचण आहे का, सांग ना, दुःख आहे का, मी दूर करतो. एके दिवशी तो राजा फिरत फिरत जात होता. त्याला एक लोहार भेटला. तो लोहार भट्टीमध्ये अवजार तयार करत होता. त्यानं गरम भट्टी पेटवली होती. त्या राजानं ते बघितलं, सहज जवळ गेला आणि त्या लोहाराला विचारता झाला, का रे, कष्ट करतोस, प्रामाणिकपणे कष्ट करतोस, घामातनं अवजार तयार करतोस, बोल ना, तुला काय हवंय? त्या लोहारानं त्या राजाकडे बघितलं. महाराज, एवढी गरिबी दूर करा. महाराजांना वाटलं लोहार फार काम करतोय, याची गरिबी दूर केली पाहिजे. त्या राजानं आपल्या राज्यातली एक चंदनाची बाग त्या लोहाराला भेट म्हणून दिली. वर्षभर गेले आणि वर्षाने एके दिवशी राजाला वाटलं की आज सहज जावं. चंदनाची बाग दिली. त्या बागेतला त्यानं काहीतरी मिळवलं असेल, मोठा झाला असेल, त्याची भेट घ्यावी. एके दिवशी तो राजा त्या चंदन बाग भेट दिलेला त्या इसमाला भेटायला जवळ आले आणि त्या लोहाराकडे जात असताना अखंड बाग चंदनाची राजाला जळून खाक झालेली दिसली. राजानं डोक्याला हात लावला. त्या लोहाराच्या जवळ गेला आणि राजाने विचारलं, अहो मी तुम्हाला चंदनाची बाग दिली होती, त्याचं तुम्ही काय केलात? तो लोहार म्हणाला, महाराज बरं आहे,
पूर्वी लाकडं मिळत नव्हती, तुम्ही बाग दिली, रोज एक लाकूड चंदनाचं कापलं आणि त्याच्यापासून मी 200-300 रुपयाची अवजार तयार केली. राजानं डोक्याला हात लावला आणि राजानं आपल्या प्रधानाला बोलवलं, सोबत चंदन विकत घेणारा एखादा चंदन विक्रेत्याला बोलवलं आणि राजानं विचारलं, सांग या चंदनाची किंमत काय? आणि त्या विक्रेत्यानं सांगितलं, चंदन विकत घेणारा, महाराज या एका चंदनाच्या झाडाची किंमत 1 ते 2 लाख रुपये. त्या अवजार तयार करणाऱ्या माणसानं डोक्याला हात लावला, कारण का त्या लोहाराला त्या चंदनाचं मोल कळालं नव्हतं. मला वाटतं कौटिल्य अकॅडमी ही सुद्धा चंदनाची बाग आहे, आणि ज्याला या बागेचं मोल कळालं त्याला आयुष्याचं चंदन करून घेता आलं. सुरुवात स्वतःपासून करता आली पाहिजे, पण त्यासाठी एक सगळ्यात मोठा गुण पाहिजे आपल्याकडं, संयम, पराकोटीचा संयम. संकट येतील उभा राहतील असणं महत्वाचं आहे, संयम. अनेकांच्या वाट्याला संकट आली, डगमगली का लोक ही, अनेकांना नैराश्य आलं, दुःख आलं, दारिद्र्य आली. माणसाला जन्मताच दिलेली ईश्वरानं देणगी आहे ती म्हणजे दुःख आणि गरिबी. प्रत्येकाला येते, जन्मताच येते, पण त्या गरिबीवरती मात कसं करता येईल, त्याच्यावरती ठामपणे उभा राहता कसा येईल हे कळणं फार महत्वाचं आहे. हे ज्याला कळालं त्याला यश खऱ्या अर्थाने मिळवता आलं. एवढी साधी आणि सोपी यशाची व्याख्या आहे. आयुष्याचं राज्य निर्माण करायला तुम्ही चालला आहात, जात असताना प्रामाणिकपणे ठामपणे आपल्या सेवेकरी व्हा, ठामपणे आपल्या मातीसाठी काम करा, ठामपणे यशासाठी आपली पुढची पिढी कशी तयार करता येईल याकडे लक्ष द्या. तुम्हाला माहिती आहे, अर्जुन कुरुक्षेत्रावरती भावना विवश झाला होता, आपलीच लोक समोर बघितल्यावरती हुरून गेला होता. आता काय करावं, ज्यांच्या सोबत लढायचं ना ती सगळी माणसं माझ्या सोबत समोर येऊन विरोधात उभारलेले आहेत. घैवरला, दमला, सगळं संपलंय असं वाटू लागलं. पण पाठीमाग एखादा प्रवीण पाटील सरांसारखा कृष्ण असणं महत्वाचं असतं. कृष्णाला वाटलं अर्जुन खचून चाललाय, खचलेल्या मनावरती संस्कार करायचा असेल, शरीर खचतंय ना, पहिल्यांदा मनावर संस्कार करावा लागेल, आणि मनावरती संस्कार करायचा असेल तर त्याला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. श्रीकृष्णाने भगवत गीता वाचून दाखवली. अर्जुन लढायला तयार झाला. तुम्हाला माहिती आहे 750 वर्ष झालं या महाराष्ट्राच्या मातीत अंधार होता. एका माऊलीला वाटलं नाही, एका पुत्राची गरज आहे या मातीला, एका पुत्राची, जो अंधार दूर करेल. अहो काय होतं या मातीमध्ये, काय दिवसा घरातनं बाहेर पडायची सुद्धा मुभा नव्हती. शहाजीराजे आदिलशाहचे सरदार होते, मासाहेब जिजाऊ त्यांच्यासोबत बेंगलोरला. आणि एके दिवशी आदिलशाहनं फरमान पाठवलं, शहाजी महाराजांना सांगितलं, शहाजीराजे भातोडीच्या लढाईत मुघल येतात, त्या मुघलांचा बंदोबस्त करा तुम्ही. शहाजीराजे विजयी सरदार घोड्यावरती बसले, टाच मारत भातोडीच्या लढाईत गेले. शहाजी महाराजांनी शमशेर काढली, सप कत्तल केल्या. भातोडीच्या लढाईत शहाजी महाराजांचा विजय झाला, आदिलशाहीचा विजय झाला. विजय मुद्रेनं शहाजी महाराज घोड्यावरती बसले आणि किल्ल्याकडे यायला निघाले. जाताना डोक्यात वाटलं, मासाहेब जिजाऊ म्हणजे आपल्या पत्नी जिजाऊ आपल्याला ओवाळायला ओवाळणीचं ताट घेऊन किल्ल्याच्या महादरवाज्यात उभारलेले असतील. आपला विजय झाला. त्याच ताकदीनं शहाजीराजे पळत घोड्यावरती बसून किल्ल्याच्या महादरवाज्यात आले. आता जवळ आले, आता त्यांचा मोठा जंगी सत्कार होणार, विजय मिळवला होता. पण दृश्य वेगळं होतं. मासाहेब जिजाऊ दारात उभारल्या नव्हत्या. शहाजीराजे तडक घोड्यावरनं खाली उतरले, धप 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 पावलं टाकत आत गेले, मासाहेबांच्या कक्षेत गेले आणि जिजाऊंना विचारलं, का हो तुम्हाला आमचा पराक्रम आवडला नाही, तुम्हाला आमचा विजय आवडला नाही? जिजाऊ तुम्ही आम्हाला औक्षण करायला किल्ल्याच्या महादरवाज्यात आला नाही. जिजाऊंनी एकदा शहाजीराजांकडे बघितलं. शहाजीराजे कुठला पराक्रम, कोणासाठी होता? परक्यांची तख्त मजबूत करण्यासाठी तुमचा पराक्रम होता तो. शहाजीराजे हाच पराक्रम तुम्ही जर स्वराज्य निर्माण करण्यासाठी केला असताना, ही जिजाऊ किल्ल्याच्या महादरवाज्यात काय तुम्हाला ओवाळला ओवाळणीचं ताट घेऊन भातोडीच्या रणांगणात आली असती. स्वराज्य महत्वाचं आहे एवढं स्वप्न दिले. हे ठिणगी पेटणं महत्वाचं आहे मनात, ही पहिल्यांदा ठिणगी.
शिवनेरीवरती आल्या, शिवनेरीवरती महाराजांचा जन्म झाला, पुण्याला गेल्या, पुण्यात राहिल्या. पण तुम्हाला माहिती आहे, रायारावानं पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवायच्या ऐवजी गाढवाचा नांगर फिरवला होता. ते पुणे शेती करणं अशुभ होतं. एक आईशा राजाची गरज होती की या शेतीला कोणीतरी चांगला दर्जा देईल. माँसाहेब जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला. पुणे अध्यात्माची, विचारांची, संस्कृती, शिक्षणाची सगळ्यात मोठी नगरी झाली माँसाहेब जिजाऊंच्या पुण्याईमुळं. पण त्या क्षणी माँसाहेबांना वाटलं मन खचलेले आहेत. खचलेल्या मनावरती संस्कार करायला श्रीकृष्णाने भगवद्गीता वाचून दाखवली. या खचलेल्या शरीराला संस्कार करण्यासाठी मनावरती काहीतरी संस्कार मत वाचून दाखवलं पाहिजे. त्या थेट आळंदीला आल्या. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी त्यांनी इतर सर्व लोकांमध्ये वाटली. ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली. त्या तिथून थेट देहूला गेल्या. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात त्यांनी दर्शन घेतलं आणि तुकोबारायांना सांगितलं, स्वराज्य उभं करायचं स्वप्न बघते, माझ्या पाठीमागं तुम्ही माणसं तयार करा. जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तनातून पाईक तयार केले. तुम्हाला माहिती आहे, तानाजी मालुसरे यांच्यासोबत जो शेलार मामा गेला होता ना, तो देहूपासून 10 किलोमीटर अंतरावरती असलेला शेलारवाडीचा, तो कधीतरी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात गेला असेल, कधीतरी कीर्तन ऐकलं असेल आणि त्यांच्या कीर्तनातून स्वराज्याचे पाईक तयार झाले असतील. प्रबोधन फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपलं वाचणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जिजाऊंनी आपल्याला लढायला शिकवलं, स्वराज्य निर्माण करायला शिकवलं. स्वराज्य, स्व म्हणजे काय? माझं राज्य. इथं जन्माला प्रत्येकाला वाटलं पाहिजे हे माझं राज्य आहे, माझं आहे, माझ्यासाठीच लढावं लागेल. जसं तुम्ही स्वराज्यासाठी माँसाहेब जिजाऊंनी, शिवाजी महाराजांनी ध्यास घेतला ना, तसं स्वतःच्या नोकरीसाठी हे माझं आहे, मला मिळवायचं आहे आणि मी माझ्या बापाच्या गुलाल लावूनच खांद्यावरती मोकळा होईन, हे साधं स्वप्न मनाशी बाळगणं फार महत्त्वाचं. साधं. अहो काय लागतं? आमचे लोक म्हणतात आमची परिस्थिती नव्हती, पप्पांकडे आयफोन नव्हता आमच्या. हे जेवढे अधिकारी झालेत ना, ह्यांच्या वडिलांचे मोबाईल माझ्या मते पूर्वी नोकियाचे बटनाचे असतील. काय होतं हो पूर्वी? अधिकारी झाले ना, एक नंदुरबार जिल्ह्यातला एका सामान्य गावातला पुरुष. स्वप्न किती मोठं असावं स्वप्न. अधिकारी व्हायला गेले. कदाचित यश आलं असेल, अपयश आलं असेल, पण थांबले नाहीत. कदाचित मला अधिकारी होता आलं नसेल, पण माझ्यामुळं इतर माझ्या जिल्ह्यातल्या एकाही पोराचं स्वप्न भंगता कामा नये. परत परदेशी जाताना मायदेशी आले, आपल्या गावातल्या पोरांना उभा केलं आणि कौटिल्य अकॅडमीची स्थापना या मातीमध्ये केली. ते प्रवीण पाटील सर, मगाशी एकाने उल्लेख केला, अत्यंत कमी फीमध्ये दर्जेदार शिक्षण देणारी आमच्या जिल्ह्यातली एकमेव अकॅडमी आहे. साहेब, गरीबाच्या पोराचं कल्याण करण्यासाठी सुद्धा वाघाचं काळीज असावं लागतं. ते परमेश्वरानं तुम्हाला दिलंय, ते परमेश्वरानं तुमच्या साक्षीनं तुम्हाला दिलंय. पोरांचं कल्याणच होणार आहे. जो माणूस परमात्म्याला भीतो आणि जो माणूस स्वतःच्या कर्मावरती प्रचंड असा विश्वास ठेवतो ना, तोच माणूस स्वतःचं अस्तित्व खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येने उभा करतो. कर्मावरती विश्वास असला पाहिजे स्वतःचा. एक पोरगा होता, त्यानं सहज एका भविष्य बघणाऱ्या एखाद्या महाराजाला विचारलं, का हो तुम्ही लय सांगता देव देव असतो, सांगा ना देव कसा भेटतो? आता देव भेटायचा म्हणल्यावरती एकतर मरावं लागतं. शॉर्टकट एकच पर्याय येतो, देव कसा भेटतो? महाराज म्हणले, अरे लगी भेटतो. सांगा ना कसा भेटतो? असं उद्या सकाळी 5 वाजता पहाटे आंघोळ न करता आपल्या जवळच्या तलावापाशी ये, तुला सांगतो देव कसा भेटतो. हगड्याला उद्या सकाळी डायरेक्ट देवाबरोबर कॉन्टॅक्ट आहे आपला. आंघोळ करूनच आला, येताना देवाला भेटायचं आहे. महाराजांच्या जवळ आला. अहो तुम्ही सांगितलं होतं देव देव भेटणार आहे. हो मी म्हणलो ना, पण देव भेटण्यासाठी तुला याच तलावाच्या थोडंसं आत जावं लागेल. हा ठीक आहे ना, देव भेटणार आहे म्हणल्यावरती काय विषयच नाही. तो तलावाच्या थोडंसं आत गेला, पाणी कमरेपर्यंत आलं. अहो कुठं आहे देव? अरे इतक्या लवकर थोडं भेटतो रे. महाराज म्हणले, अरे थोडासा पुढे आतो. महाराज जवळ होते.
पाणी छातीपर्यंत आलं. अहो महाराज कुठे देव? अरे थोडं पुढे हो ना, दिसेल देव. थोडस जवळ गेला, पाणी नरड्यापर्यंत आलं. अहो महाराज कुठे देव? अरे थोडस पुढे हो, डुबकी मार, दिसेल ना देव तुला. थोडस पुढे गेला, पाण्यामध्ये डुबकी मागायला वाकला. त्या क्षणी महाराज जवळ गेले, तोंड धरलं, पाण्यामध्ये दाबून धरला. चेहरा वर लागला, जीवसाठी गुदमरा लागला, ओरडू लागला, वाचवा वाचवा वाचवा. 2 मिनिटं धरला, पाण्यातनं बाहेर काढला. मासा का पाव तसा का पाहायला लागला. देवाला भेटायचं होतं, डायरेक्ट पाठवायचं नव्हतं म्हणला. अहो मेलो असतं तर. अरे ते जाऊ दे रे. महाराज म्हणाले खरं सांग, पाण्यात गेल्यावरती तुला काय वाटलं? काय पाहिजे होतं? पैसा, बंगला, देव? देव पाहिजे होता? नाही नाही नाही. काय पाहिजे होतं? फक्त श्वास पाहिजे होता. पाण्यात गेल्यावरती मला फक्त श्वास पाहिजे होता. अरे होय, पाण्यात बुडल्यावरती तुला ज्या तीव्रतेनं आणि ज्या तत्परतेनं श्वासाची गरज भासली ना, त्याच ताकदीनं तू ज्या दिवशी देवावरती विश्वास ठेवून देवाला साक्षी मानशील ना, त्या दिवशी देव तुला प्रसन्न होईल. फक्त श्वासाची जेवढी गरज भासली ना, तेवढी देवाची गरज भासली पाहिजे. अधिकारी व्हायचंय, खांद्यावरती 4 स्टार 3 स्टार लावायचे आहेत ना, वेडं व्हा. वेडे जग घडवतात आणि शानी लोक घडवलेला जगाचा इतिहास वाचत बसतात. वेडे होऊन जा. एकटेच पुस्तक घ्या, लांबच्या डोंगरावरती जाऊन अभ्यास करा. लोक म्हणतील वेडा आहे, म्हणू द्यात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा संदर्भ, सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे तो म्हणजे एकटेपणा, एकांत. एकांत ज्या माणसाला मिळतो त्याला सिद्धी प्राप्त होते. एकांत असला पाहिजे. आणि एकांत मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट केली पाहिजे, मोबाईल नावाचं हे अस्त्र, ज्या शस्त्र झाले ते बंद केलं पाहिजे. मी काल सरांशी बोलताना सहजच म्हणलो, सर माझा भाऊ सेल्स टॅक्स अधिकारी आहे, गेल्या वर्षी त्याची निवड झाली. मी सहजच त्याला एकदा विचारलं, का रे माझी स्टोरी मेन्शन करत नाहीस तो इंस्टाग्रामला? सेल्स टॅक्स अधिकारी बरं का, प्रशांत शिंदे नाव आहे त्याचं. तो म्हणला स्टोरी बॅक कशी द्यायची असते हेच मला अजून माहीत नाही. 3 वर्षात त्याने एकदा सुद्धा इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि फेसबुक नावाचं एकही ॲप्लिकेशन वापरलं नाही. मला हे नको आहे. मला काय पाहिजे? जे जगात सर्वोत्तम आहे, ज्या सर्वोत्तम गोष्टीसाठी जग सलाम करताना ती गोष्ट मला पाहिजे. इंस्टाग्रामवरती स्टोरी ठेवत बसण्यापेक्षा स्वतःला एवढा घडवा, एवढं मोठे व्हा की जगाने इंस्टाग्रामला तुमची स्टोरीमध्ये मेन्शन फोटो केला पाहिजे. स्वतःला समर्पित केलं पाहिजे. अहो घ्या मोबाईल, अधिकारी झाल्यावरती घ्या. 50,000चा काय घेताय? 2 लाखाचे फोन घ्या. बापाने सुद्धा थटात सांगितलं पाहिजे, माझा पोरगा 2 लाखाचा फोन वापरतोय. पण जी काय ऐश करायची आहे स्वतःच्या जीवावरती ऐश करायची. बापाच्या जीवावरती कोणी ऐश करतं? स्वतःच्या जीवावरती ऐश करायला अंगामध्ये सामर्थ्याने बळ असणं तितकंच महत्वाचं असतं. एकदा एका गावात स्पर्धा लागली अशीच. गावची लोक म्हणाली, हा डोंगर आहे, ह्या डोंगरावरती सर्वोच्च डोंगराच्या किनाऱ्यावरती वरती कोणी जाईल टेकावरती त्याचा जंगी सत्कार केला जाईल. आजपर्यंत त्या डोंगराच्या सर्वोच्च टोकावरती कोणीही गेलं नाही. का? टोकावरती भूती असतो. काय असतो टोकावरती? भूती असतो. स्पर्धा लागली, 1 लाखाचं बक्षीस ठेवलं. गावातली तरणी बाज जिगरबाज पोरं आली. त्या पोरांचं बाप सांगायला लागलं, जाऊ नकोस, वरती भूत्या असतो. जो जो माणूस वरती गेला ना तो परत माघारी कधीच नाही आला. जाऊ नकोस वरती, भूत्या असतो. लोक भ्यायला लागले हो जायला स्पर्धेला. 2 महिने स्पर्धेची जाहिरात केली. 6च विद्यार्थी तयार झाले जायला. आता स्पर्धा भरली, गावात मोठ्याले होल्डिंग लागले. जो डोंगरावरती जाईल, डोंगराच्या माथ्यावरती जाईल ना तो विजेता असेल, 1 लाखाचं बक्षीस मिळेल. का? तर डोंगरावरती भूती आहे. आजपर्यंत जो गेलाय ना तो माघारी कधीच नाही आला. 6 जणांची निवड झाली. अख्खं गाव तयार झालं. गाव सांगायला लागलं, जाऊ नका, वरती भूती आहे, मरचिला, अजून लग्न व्हायचे, थांबा, जाऊ नका वरती. पण 6 ऐकायला तयार नव्हते. नाही जायचंय. अरे जाऊ नका, जो जो केला ना वरती तो आतापर्यंत माघारी नाही आलाय, नका जाऊ. नाही नाही नाही,
6 जण म्हणले जाणारच. 6 जण तयार झाले. स्पर्धा आता चालू होणार. आता स्पर्धेचे सगळे स्पर्धक तो डोंगर चढायला चालू करणार. त्यातला 6 जणातला एक जण अत्यंत वडिलाचा लाडका होता. ते म्हणला नको मम्मी मारत्या, कॅन्सल माझं. त्यानं माघार घेतली. उरले 5 जण. 5 जणातला एकाचा वडील म्हणाला जाऊ नकोस, बाकीच्याला 2-2 पोरं आहेत, तू एकटाच आहेस माझा, कसं करावं. नाही बाप्पा मी जाणार आहे, डोंगराच्या माथ्यावरती जाणार आहे. अरे जाऊ नकोस, आजपर्यंत जो वरती गेला ना तो परत माघारी न्हायला नका जाऊ. ऐकले नाही. स्पर्धा सुटली. 5 पोरं डोंगर चढायला चालू झाली. अख्खं गाव सांगत होतो नका जाऊ नका जाऊ, येडेपणा नका करू, वेडे होऊन जाल, वरती भूत्या असतो मरून जाल. ऐकायला तयार नव्हती. 5 पोरं निम्म्याच्या वरती आली. त्यातल्या एकाला वाटलं पप्पा खाल्ला हाक मारायला लागल्यात, जर वरती गेलो माघारी नाही आलो तर पाठीमागं काय करायचं. तो म्हणला माघारी गेलेलं बरं. तो माघारी आला. उरली 4 जण. निम्म्याच्या वरती आली, डोंगराच्या निम्म्याच्या वरती आली. त्यातला 4घातल्या दोघांनी पाठीमागं बघितलं. अरे ती दोघं कुठे गेली. म्हटलं हे तर काहीतरी आहे. अरे 6 जण होतो, 4घच उरलोय आम्ही आतापर्यंत. भूती आहे भूती आहे. 2 जण माघारी पळत आली. वरती गेलो, पाठीमागची 2 गायब झाली. आम्ही 4घच उरलोय. माघारी पळत आली. उरली 2 जण. डोंगराच्या निम्म्याच्या वरती आला, जवळ आला. तसा एक जण पाठीमागं बघितला आणि पाठीमागं बघता बघता त्याचा तोल गेला, खाली पडला. ते म्हणलं नाही भूतानं पाय धरलाय, आता मारून टाकतोय, वरती जायचं काही काम नाही, चला मागं. मागची सगळी लोक ओरडत होती वर भूते भूते. 2 जण माघारी पळत आलेत, तू सुद्धा ये. तो सुद्धा भिऊन पाठीमागं पळत आला. हे एकटाच पुढे चालत गेला. डोंगराच्या टोकावरती गेला. विजयी झाला. गावानं जय जयकार केला. अखंड गावात गुलाल लावला. अरे आजपर्यंत टेकडीवरती जायचं धाडस कुणी केलं नव्हतं. हा पहिला पोरगा होता जो टेकडीच्या सर्वोच्च ठिकाणी गेला होता. खाली आलं, डोक्यावरती घेतला, नाचवला, गाजवला, गावात गुलाल वाटला. सगळेजण विचारत होते अरे काय झाले कसा गेलास, सांग ना, भीती नाही का वाटली तुला. हा गप. अरे सांग ना, भीती नाही का वाटली. अरे घाबर नाहीस, भूत दिसलेत. हा गप. अरे आम्ही खाल्लं ओरडत होतो जाऊ नकोस तरी सुद्धा गेला. हा गप्प. एक जण वयस्कर आजोबा जवळ गेले. त्यानं पायच धरले आजोबांनी त्याचे. अरे सांग ना, वरती कसा गेलास. गप. अरे सांग कसा गेलास. तसा एक जण जवळ आला. ओ आजोबा काय ओरडताय. तो बाहेर आहे जन्मल्यापासून, ऐकू येत नाही त्याला. बहिरे होऊन जा. जग सांगेल MPC करू नको, जुगार आहे, बहिरे व्हा. जुगार खेळायचीच आपल्याला आवड आहे म्हणायचं. बहिरे व्हा. यशावरती पोहोचायचं ना, सरळ बहिरे व्हा. कान बंद करा. जी माणसं बाकीच्याच ना ऐकता फक्त स्वतःच ऐकतात ना, जगच त्या माणसाच्या कपाळावरती गुलाल लावून मोकळा होतो. पहिल्यांदा स्वतःच ऐकायला शिका. बहिरे होऊन जा.